काय बटाट्याचा चुरा केला. काय वडापाव बनवतो काय? वडापाव नाही रे. आता आपण एअर फ्रायर, तुम्ही एवढ्या दिवसाचा माझ्यासाठी थांबलेलात की एअर फ्रायर घेऊया, एअर फ्रायर मध्ये काहीतरी बनवूया, आधी आल्यानंतर बनवेल म्हणून असा माझा पसारा, ओव्हन घ्या, एअर फ्रायर घ्या, पण काहीच नव्हतं बनवत आमच्या आधी आल्यावर मग आता मी म्हणलं थोडंसं आता आपण एक संडे स्पेशल जरा दिल्ली स्टाईल आलू पॅटीस ज्याला आपण म्हणू शकतो, बट विदाऊट जास्त ऑइल फ्राईड वगैरे नाही. सो एकदम छान असे आपण आलू पॅटीस. आणि थोडं आपल्याकडे इक्विपमेंट कमी असल्यामुळे आपण खाली तो अल्युमिनियम फॉइलवर बटर लावलेला आहे आणि आपण याचे अशा गोळे करून मस्त ठेवून देतो आतमध्ये. कटलेट आहेत ते आपण 180 डिग्रीवरती 15 मिनिटं एअर फ्रायमध्ये ठेवून देणार आहेत. ठीक आहे. आणि 15 मिनिटात नाही झाले तर? नाही झाले का मग आम्ही 15 मिनिटात सांगणार, पण अर्धा तास ठेवणार. ठीक आहे. आपण 3 जण आहेत ना आता, वहिनी नाही आहेत, तर मग आता आपण तिघांसाठी 3-3 बनवलेत. अजून थोडं आहे, तर आता आपण चालू करून घेऊया एअर फ्रायर. हे आपण याच्यामध्ये टाकू. वरतून बटर लावलेलं आहे ब्रशनी मस्त. आणि एअर फ्रायर आपल्याला सेट करायला 200 डिग्री 200 डिग्री झाली का? डिग्री झाली म्हणजे डिग्री झाली. 180 वरती ठेवूया आणि 15 मिनिटं चालू झालं तिथे. 15 मिनिटावरती आपण एअर फ्रायर ठेवूया. आता हे जेव्हा टिंग वाजेल तेव्हा आपण परत येऊन बघूया. हो मित्रांनो, रेडी झालेले आहेत आपले पॅटीस. हे ॲक्च्युली आता आपण ब्रेडमध्ये, ब्रेडसुद्धा ब्राऊन ब्रेड हेल्दी हे पण याच्यामध्ये होत आहेत. आता हे आपण चटणी वगैरे लावून ब्रेडमध्ये लावून आपण रेडी करूया.